रामनवमी 2025 तारीख, कथा आणि रामाची पूजा कशी करावी. सनातन धर्मातील सर्वात मोठा सण रामनवमी हा भगवान रामाच्या जन्माशी संबंधित आहे. या दिवशी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अयोध्येचा राजा दशरथ यांची पत्नी राणी कौशल्या हिच्या गर्भात भगवान विष्णूने भगवान राम म्हणून अवतार घेतला. हा दिवस रामनवमी उत्सव म्हणून साजरा केला जातो. सर्व हिंदूंसाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे. यावर्षी रामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल. तथापि नवरात्र 7 एप्रिल रोजी संपत असल्याने रामनवमी देखील 6 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. तुम्ही रविवारी रामनवमी पूजा करू शकता, ज्या दिवशी गोस्वामी तुलसीदास यांनी श्रीरामचरित्र मानस लिहिण्यास सुरुवात केली होती. रामनवमी 2025 कशी साजरी करावी. रामनवमी 2025 ची सुरुवात सूर्यदेवाच्या पूजेपासून होते, कारण सूर्यशक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि हिंदू श्रद्धेत भगवान रामाचा पूर्वज मानला जातो. रामनवमी चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाशी जुळते. स्थानिक रीतिरिवाज आणि परंपरेनुसार लोक ती वेगवेगळ्या प्रकारे साजरी करतात. भगवान राम यांना धार्मिकतेचे प्रतीक मानले जाते आणि त्यांना आदर्श पुरुष मानले जाते, जो कोणाशीही भेदभाव करत नाही. या दिवशी लोक भजन गातात, कीर्तन करतात आणि रामकथा ऐकतात. या दिवशी रामचरित्र मानसाचे पठण केले जाते. असे मानले जाते की रामनवमीला उपवास केल्याने समृद्धी येते आणि पापे आणि वाईट गोष्टी दूर होतात. रामनवमी 2025 रामनवमी पूजा मुहूर्त सकाळी 10:45 ते दुपारी 1:14. कालावधी 2 तास 29 मिनिटे. रामनवमी मध्यान्ह मुहूर्त दुपारी 12. नवमी तिथीची सुरुवात 5 एप्रिल 2025 19:26 वाजता. नवमी तिथीची समाप्ती 6 एप्रिल 2025 19:22 वाजता. रामनवमीला रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. रामनवमी 2025 रोजी रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. हे शक्तिशाली स्तोत्र प्रचंड फायदे आणते असे मानले जाते. भगवान शिव यांनी स्वप्नात ऋषी बुधकौशिक यांना हे स्तोत्र सांगितले. त्यांनी जागे झाल्यावर ते लिहून ठेवले. हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे आणि नियमित जप केल्याने घरातील सर्व आजार आणि वाईट आत्मे दूर होतात. जे लोक हे पठण करतात त्यांना दीर्घायुष्य, आनंद, संतती, विजय आणि नम्रता मिळते. रामनवमीला या स्तोत्राचा जप करण्याचा संकल्प करावा. रामनवमीला तुमच्या राशीनुसार पूजा कशी करावी. सर्वप्रथम मेष राशी. रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. वृषभ, श्रीराम जय राम जय जय राम याचा 108 वेळा जप करा. मिथुन, इंद्रकृत राम स्तोत्राचे पठण करा. कर्क, लक्ष्मण कवच सह श्रीरामांचा जप करा. सिंह, राम गायत्री मंत्राचा जप करा. कन्या, राम द्वादश नाम स्तोत्रासह सुंदरकांड पठण करावे. तूळ, वाल्मिकी रामायणातील बालकांड पठण करा. वृश्चिक, रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. धनु, श्रीराम तारक मंत्रासह विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. मकर, श्रीराम अष्टाक्षर स्तोत्राचे
पठन करा. कुंभ, श्रीराम जय जय राम सोबत श्री हनुमान गायत्री मंत्राचा जप करा. मीन, सुंदरकांडसह रामरक्षा स्तोत्राचे पठन करा. जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ.